कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीची प्रॉडक्टिव्हिटी कमी आहे, याच्यासाठी बऱ्याच वेळेला मी पाहिलंय, की कारखान्याचा मालक जो असतो, तो त्याच्या कामगारांना दोषी धरतो. आता कामगारांना दोषी धरताना सुद्धा मला असंख्य वेळा अशा प्रकारच्या उद्योजकांनी सांगितलेलं आहे, की मी जेव्हा स्वतः उभा आहे, त्यावेळेला प्रॉडक्शन चांगलं निघतं. मी तिथून जरा जरी हललो, तरी प्रॉडक्शन कमी व्हायला लागलं. मी त्यांचा ग्राफ बघितला होता, तर ग्राफमध्ये प्रॉडक्शनचा जे काही ग्राफ होता महिन्याभराचा, पर डेचा जो ग्राफ होता, तो वर-खाली, वर-खाली इतका झिगझॅग का होतो? त्याचं कारण त्यांनी सांगितलं, की या दिवशी मी नव्हतो, त्या दिवशी प्रॉडक्शन कमी आहे. ज्या दिवशी मी आहे, त्या दिवशी प्रॉडक्शन जास्त आहे. म्हणजे मी तिथं उभं असायला पाहिजे किंवा मी तिथं कंपनीत आहे, हे त्या माणसाला कळायला पाहिजे. आता या पद्धतीने कामगारांना दोष देणं किंवा स्वतःला सातत्याने तिथं उभं केल्यानंतरच प्रॉडक्शन होतं, हा एक गैरसमज आहे. याच्यामध्ये खरं तर तो कामगार जे काम करतो आहे, त्याला काम करण्याची किती लेव्हलची सुविधा आहे, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. कित्येक ठिकाणी हे बघायला मिळतं, की कारखान्यामध्ये जर का त्याला काम करत असेल, तर ते काम करत असताना त्याला मध्ये-मध्ये पाणी प्यायचं आहे म्हटलं, तर त्याला 100 ते 150 मीटर पाणी प्यायला जायला. वॉशरूम त्याच्यापासून बरीच लांब असते, त्याला तिथपर्यंत जायला लागतं. आता अशा गोष्टींमुळं काय होतं, तर मोशन नावाची जी गोष्ट आहे, मोशन नावाचा मुडा आपण त्याला म्हणतो, हा जो असतो हा वाढतो आणि ऑटोमॅटिकली तुमची प्रॉडक्टिव्हिटी कमी व्हायला लागते. जेव्हा व्हॅल्यू ॲड होते म्हणजे प्रॉडक्ट तयार होतोय कुठल्याही प्रकारचा, त्यावेळेला त्या कामगाराचं लक्ष तिथंच असणं आणि तिथंच राहणं ही गरजेची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी फॅक्टरी लेआउट हे इतकं महत्त्वाचं काम करतं, की त्याला सगळ्या गोष्टी त्याच्या हाताशी मिळतात. सहजतेने काम करता येतं. 2 पायावरती उभं राहून काम करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जी बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. सो 2 पायावरती उभं राहून टेबलवरती आरामात काम करता येणं, ही महत्त्वाची गोष्ट असते. ती गोष्ट त्याला आपण जर का उपलब्ध करून दिली, तर 100% तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढते. त्या केसमध्ये कामगारांना दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो. त्याचा दोष खरं तर आपण ज्या पद्धतीने म्हणतो, की हा वास्तुदोष किंवा वेगळ्या अर्थाने हा लेआउटचा दोष आहे. त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यावं.